मसाला वगैरे जो काय आहे तो मी लेडीजना दिला आमच्या तिथल्या शेजारच्या वगैरे, तर त्यांना सगळ्यांना खूप आवडलं. मग त्यांनी म्हटलं की खूप छान आहे, तर आम्हाला दरवर्षी देत जा. मग त्यांनी माउथ पब्लिसिटी केली. आता तुम्हाला आवडलं तर तुमच्या तुम्ही फ्रेंडला सांगितलं. हा, तर असं करत करत मग आमचा हा बिझनेस हळूहळू वाढत गेला. कुठनं करता म्हणजे? मी इथं नवी सांगलीला राहिला होते आधी. मग आधी कोथरूडला राहिले मी. कोथरूडला 6 वर्ष होते. मग तिथे लोकांना आवडलं, तिथलाही छान रिस्पॉन्स मिळाला. पण इकडे जागा घेतली म्हणून आम्ही इकडे आलो राहिला नवी सांगलीला. मग माझ्या मुलीचं शिक्षण इथंच झालं. मग तिच्याकडं बघायचं, माझं शिक्षण हे होतं, मी BEd केले ना, त्यामुळं मग मला आता जॉब तर मी करू शकत नव्हती, मुली आहेत मला दोन्ही. तर मग मी म्हटलं की आता तिला घेऊन काय करायचं, असं घरी बसून तर राहणं शक्य नाही ना. आपण सिटीत राहतो म्हणताना आपल्याला दोघांनी कमवणं गरजेचं आहे. तर मग इथेही मी तेच केलं, पापड वगैरे सगळ्यांना केलेलं दिले, मैत्रिणीच्या फ्रेंड्सना वगैरे. आणि मग ते आवडलं की हळूहळू मग वाढवत गेले हा बिझनेस. हा, मग मी माझी स्वतःची जागा आहे. माझे सासरे रिटायर झाल्यानंतर आम्ही जागा घेतली मामुर्डी. कुठल्या गावाला? मामुर्डीला. मामुर्डी? अरे मामुर्डी तुम्हाला माहिती आहे म्हणजे? हो का? हा, मग तिकडे घेतले. मला वाटलं की सांगली वगैरे तिकडे नाही ना. मग हे हळद वगैरे कसं करतो? आम्ही वाईचे एक शेतकरी आहेत, डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं होतं. मला असं हे प्रदर्शन भरतात तिथे एक सर भेटले होते, त्यांचा मुलगा होता त्या शेतकऱ्याचा. तर ते मला म्हटले की आम्ही शेतकरीच आहे, तुम्ही येऊन बघू शकता वगैरे असं सांगितलं. आम्ही आधी 1 किलो घेतली, तर मला आवडली त्यांची हळद, खूप छान आहे क्वालिटी त्यांची. मग आता 6 वर्ष झालं आम्ही त्या एका शेतकऱ्याकडूनच घेतो. त्यांचेच मुलगा इथं आणून सप्लाय करतो आपल्याला. फक्त हळकुंड घेतो आम्ही. पण मग करायला जायचं